लोक गणपतरावचं महोद शहाजी बापूचं नाव हे गणपतरावचं महोद आहे मोठं. पहिल्यापासून गणपतरावचं मोठं महोद आहे. बारकं महोद नाव मोठं महोद गणपतराव देशमुखाचं. आबासाहेबाच्या महागारी बाबासाहेबच आता एक नंबरनं काम करणार. नाही फोन उचल नाही म्हणते. कोण म्हणलं कोण आता तुम्ही निमेराचा झोपीत फोन लावा बाबासाहेब फोन उचलतय. उचलत नसं कोण म्हणलं काम करत बघा या तुकर काम मग बोला. बरं निधी भरपूर आणलाय तुमच्या गावाल्यानं. हा कशी निधी आणि त्याचं भरून घेतलं आता सगळं. बंगला बांधला आता काच काय राव बोलायचं काम नाही. कसं केलं की पण बाबासाहेब आबासाहेब एवढं निवडून आलं पण बंगला कधी बांधलाय का? आबासाहेब हाय त्याच खोलीत आहे पहिल्यापासून. चालत जात होतो सुतगिरणी पर्यंत यायमला आणि चालत येत होता. आणि कुणीकडे जायचं मला तर इष्टीन परवाच माझं आबासाहेब करत होतं. आणि त्याच्या माघारी आता बाबासाहेब देखील करतो या. आपण बांधणं चालली ती काय करायचं पुढे? काय नाही सगळं मिटत असतं जागेवर सगळं भेटेल काय? आबासाहेबाचा आशीर्वादच तसा आहे. पण बाहेरनं काय आहे काय बांधण्याला काय फुस लागले का काय देखील फुस लागत नाही काय नाही जागेवर सगळं मिटत असतं काय नसतं यात. हो काम करेल काय बाबा? एक नंबरच करणार बाबासाहेब. अविरक्त वाया जाणार ना गणपतराव देशमुखच रागात आहे. पिढीने पिढीत चालणार आता हे. तुम्ही म्हणून आणायचं आहे त्यांच्यावर नाही. आपण देखील त्याला झट्टू लागितलं पाहिजे. त्यांच्या संग फिरलं पाहिजे कुठं कुठं काय ते बघितलं पाहिजे आपण. नुसतं असं ग बसून चालत नाही. लाल झेंडा फडकलाच पाहिजे सांगोल तालुक्यात कायमस्वरूपी. पंचायत समितीला फडकल काय? फडकणार की नाही म्हणते नगर परिषद. अहो बघा हालगी लावणच ही गाव. मी शंकर कोळेकर आहे. माझं नाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. मी सर्पमित्र शंकर कोळेकर आहे. तुमचा कसलाय नाग नाही मला फोन केला जागणं हालत ना धरून घेऊन लांब नेऊन सोडतो. बाकीच्या नागांचं काय करायचं? घेतलं नाग त्यांच्या मध्ये सोडायचं हळूच आपला नाग सोडायचा खालनं हळू सोडायचं सगळी पळती मनानं जागा थांबत नाही ती. हे बाबासाहेबाचं ना आबासाहेबाचा रागात आहे आपल्या अंगात. आपण नगर परिषदेत ही केला तर आडवं करतो म्हणते तुम्हाला. काय नाही चोराचा बाजार केला त्याने काय कळू दिलं नाही आपल्याला. हालिके नाव या ना म्हणून आता मोठ्यापर्यंत तुम्हाला झेंडाच फडकून जातो सांगून तालुक्यात. लाल झेंडा फडकणार काय? हो कसं काय? हो अहो जनता आम्ही गबसत नाही. ही जनता कशासाठी आली? आबासाहेबाच्या आशीर्वादाने जनता इथं आली म्हणून. तसंच बाबासाहेबांचा देखील आशीर्वाद तसा आहे. बाबासाहेबांमध्ये देखील गुण त्याच मापात आहेत नाही असं नाही. काय काय गुण सांगा की? काय नाही बाबासाहेब एक नंबर काम करतो. तुम्ही झोपेत फोन करा ते उचलतेच फोन. नाही उचल म्हणते. उचलते देऊ नाही कसं व्हॉट्सअपवर फिरायला लागले 5 फोन केलं. काय नाही हे नुसतं ही मोहित तुम्ही आम्ही मोकळं सोडताय हो व्हायरस. दुसरं काय देखील नाही. खोट आहे सगळे सब खोट आहे. अहो आता तुम्ही संध्याकाळी लावा फोन नाही उचल तर मला पण उचलणार बाबासाहेब फोन. मग पंचायत समितीला कसं? मग पंचायत समिती आपलीच होणार बाबासाहेबाचीच. जोरात होणार म्हणा एक नंबरच होणार. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.